तर मंडळी, तुम्ही देखील वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात, पण दुपारचं जेवण म्हटलं की गोंधळ होतो. दुपारचं जेवण केल्यानंतर झोप यायला लागते, पोट खूप फुगतं आणि मग वजन अजूनच वाढतंय का काय याची भीती वाटत राहते. मग याचा अर्थ तुम्ही चुकीचं जेवण करताय, तुम्ही चुकीचं जेवत आहात. जर तुम्ही डाएट फॉलो करूनही तुमचं वजन कमी होत नाहीये, कितीही व्यायाम करताय, सगळे प्रयत्न करताय, पण दुपारचं जेवण म्हटलं की नेहमी तुम्हाला अडचण वाटते. दुपारचं जेवण तुमच्यासाठी सगळ्यात मोठी अडचण असेल. काय खायचं, किती खायचं, म्हणजे वजन कमी होईल हेच लक्षात येत नाही. तर मग मंडळी, आजचा व्हिडिओ हा मी तुमच्यासाठीच खास बनवलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा 3 रेसिपी सांगणार आहे, ज्या सोप्या, चविष्ट आणि घरगुती कंट्रोलमध्ये राहते आणि तुमची चरबी जाळण्यासाठी तुम्हाला मदत होते. खूप वेळेसाठी तुम्हाला भूक अजिबात लागत नाही. या रेसिपी इतक्या प्रभावी आहेत, ज्या तुमचं झटपट वजन कमी करायला तुम्हाला मदत करतात. रात्रीच्या वेळी घ्या किंवा दुपारच्या वेळी घ्या. दुपारच्या जेवणामध्ये जर अशा पद्धतीचा हलका आहार तुम्ही घेतला तर तुमच्या पोटाची चरबी कमी होते, मेटाबॉलिझम वाढतं. त्यासोबतच या रेसिपीज हे पदार्थ खाल्ल्यानंतर तुमचं शरीर जे आहे ते फॅट बर्निंग मोडमध्ये जातं. त्यामुळे लवकरात लवकर चरबी कमी करायला देखील तुम्हाला मदत होते. पोट चांगलं भरलेलं राहतं, क्रेविंग्स कमी होतात, गॅसेस, ॲसिडिटीचे प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही आणि यासोबतच वजन हळूहळू पण नक्की 100% कमी होणार आहे. अशा आहेत या बेस्ट 3 रेसिपीज, ज्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे फ्रेंड्स, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. व्हिडिओ अजिबात मोठा करणार नाही आहे, थोडक्यात तुम्हाला ते रेसिपी सांगणार आहे. नक्की एंडपर्यंत बघा आणि व्हिडिओ सेव्ह करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पाहूयात आपल्या त्या रेसिपीज. सगळ्यात पहिली रेसिपी बनवण्यासाठी इथे आपण एका बाउलमध्ये थोडंसं असं बारीक केलेलं किसलेलं गाजर घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे आणि आवडीच्या तुमच्या कोणत्याही भाज्या तुम्ही ॲड करू शकता. तर इथे मी थोडंसं अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट केली, थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत बाजरीचं पीठ 1 वाटी आणि तुम्ही जेवढ्या लोकांसाठी बनवताय त्यानुसार तुम्ही इथे घ्यायचे आहेत क्वांटिटी. मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि आता ह्या पिठाला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. लागलंच तर तुम्ही याच्यामध्ये बेसन पीठ देखील थोडंसं घालू शकता. तर इथे मी घातलेलं नाही, मी संपूर्ण थालीपीठ जे आहे ते बाजरीच्या पिठापासून बनवणार आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता. आता पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला ते मिक्सचर आपल्याला थोडंसं व्यवस्थितच आपल्याला बनवायचं आहे. थालीपीठासाठी जशी कन्सिस्टन्सी बनवतो तसं बघू शकता तुम्ही, जास्त पातळ नाही आहे आणि जास्त घट्टही नाही आहे. मग त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने एखादा कॉटनचं कापड घ्या किंवा रुमाल घ्या आणि अशा पद्धतीने आपण हे थापून घ्यायचं आहे. चांगलं पातळ थापून घ्यायचं आहे, जेणेकरून खूप जास्त जाड होऊ नये आणि आतून कच्चं राहिलं नाही पाहिजे. हा जेवणासाठीचा अगदी उत्तम पोटभरीचा आणि अगदी हेल्दी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त टेस्टी असा ऑप्शन आहे. त्यानंतर हा रुमाल अशा पद्धतीने आपल्याला तव्यावरती पलटी करायचा आहे आणि रुमाल अशा पद्धतीने काढून घ्यायचा. जर निघत नसेल तर वरून थोडंसं पाण्याचा हात लावायचा, आपोआप ते निघतं. हे जे छिद्र आपण पाडलेत त्याच्यामधून आपण आता थोडं एक अर्धा चमचा तूप किंवा तेल तुम्ही थोडंसं घालायचं आहे. थोडंसं म्हणजे 1 चमचा आहे त्याच्यातलं सगळीकडे थोडं पसरवून घ्यायचं आणि मस्तपैकी आपल्याला खरपूस हे दोन्ही साईडनं छान भाजून घ्यायचं आहे. इतकं चवदार लागतं आणि एकच जरी खाल्लं ना तुम्ही, छानशा कोणत्या पण उसळीसोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत देखील तुम्ही खाऊ शकता. एकदम टेस्टी आणि भन्नाट असा हा दुपारच्या जेवणाचा ऑप्शन आहे. महाराष्ट्रीयन थालीपीठ जर तुम्ही ऐकलं असेल तर तुम्हाला माहीत आहे. थालीपीठ आपण वेगवेगळ्या पिठांपासून बनवू शकतो. याच्यामध्ये बाजरीचं पीठ आहे, ज्याच्यामध्ये भरपूर फायबर असतात, पोट खूप भरतं, कॅलरीज खूप लो असतात. गव्हाच्या तुलनेमध्ये फॅट अजिबात स्टोअर होत नाही. याच्यामध्ये बिलकुल तुम्हाला अगदी छान वेगवेगळ्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता आणि छान अजून कोबी वगैरे जरी ॲड केले तरी देखील तुम्हाला एक्स्ट्रा फायबर इंटेक त्याच्यातून मिळेल. तर हे खूप पोटभरीचं आहे, त्यामुळे खूप जास्त वेळेसाठी तुमचं पोट छान भरलेलं राहील आणि दुपारी तुम्हाला याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्राचं काहीच खाण्याची इच्छासुद्धा होणार नाही.
एका वेळी तुम्ही 2 थालीपीठं खाल्ली तरी चालेल, पण तुम्हाला लवकरात लवकर वजन कमी करायचं असेल तर एकच थालीपीठ घ्या. बाऊल भरून मस्त उसळ घ्या. इथे मी घेवड्याच्या उसळीसोबत सर्व केलेलं आहे. सोबत इथे काकडी आणि गाजर आणि दह्याची कोशिंबीर घेतली आहे. मस्तपैकी बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आता नेक्स्ट आपली दुसरी रेसिपी आहे. त्याच्यासाठी आपण पालक आपल्याला लागणार आहे, शिजवून घ्यायचा आहे. चांगला फ्रेश पालक आणा, शिजवून घ्या. त्यानंतर तो मिक्सरमध्ये ट्रान्सफर करा. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, आणखीन तुम्हाला काही ॲड करायचं असेल तर एक्स्ट्रा तिखट तुम्ही तुमच्या चॉईसनुसार ॲड करू शकता. हे आपण बारीक वाटून घ्यायचं मिक्सरला. आता माझ्या घरामध्ये माझी मुलगीसुद्धा खाते, त्यामुळे मी थोडंसं जास्त काही मसाले ॲड करत नाही. आता इथे आपण सिंपल बेसन घ्यायचं, गव्हाचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे, हळद घालायची आहे, मीठ घालायचं आहे आणि हे पीठ आपण जसं चपातीसाठी मळतो तशा पद्धतीने आपण हे मळणार आहोत. पण आधी आपल्याला इथे पाण्याच्या ऐवजी संपूर्ण प्युरी आपण वापरणार आहोत, जी आपण पालकपासून बनवलेली आहे. त्या प्युरीने आपण संपूर्ण मळायचं आहे पीठ आणि जे मिक्सरचं भांडं आहे त्याच्यातसुद्धा तुम्ही पाणी टाकून ते व्यवस्थित दाटसर छान मळून घ्या. जसं आपण चपातीसाठी मळतो अगदी तशा पद्धतीने. अशा पद्धतीने छानसा मस्त कलर आलेला आहे आपल्या पिठाला आणि याच्यापासून आता आपण बनवणार आहोत पालकचे पराठे. तर याला तुम्ही पराठे म्हणता की थालीपीठ म्हणता की अजून काही म्हणता मला माहीत नाही, पण मी तर पराठाच म्हणते. म्हणायचं काही असो, टेस्ट अगदी उत्तम असते, पोट भरतं छान आणि हेल्दी ऑप्शन आहे. सारखं चपाती भाजी खाऊन किंवा भाकरी वगैरे खाऊन आपल्याला कंटाळा येतो, म्हणून हे काही वेगळे ऑप्शन मी तुमच्यासाठी शेअर करते. आता हे लाटायचं कसं, जसं आपण 4 पदरी चपाती लाटतो त्या पद्धतीने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. नंतर पुन्हा आपण बटर, तूप काहीही थोडं थोडं लावून त्याला दोन्ही साईडने छान खरपूस भाजून घ्यायचे. आणि हा पराठा देखील तुम्ही कोणत्याही उसळीसोबत किंवा मी तर नेहमी दह्यासोबतच खात असते. दही देखील तुम्हाला गट हेल्थसाठी खूप जास्त उत्तम असतं. तुम्ही भाजीसोबत खावा, उसळींसोबत खावा किंवा दह्यासोबत खावा, कशासोबतही खावा. एक पराठा खाल्ल्यानंतरच तुमचं अगदी खूप छान पोट भरतं. वेट लॉस करायचं असेल तर एकच पराठा खावा, वेट गेन करायचं असेल तर 2-3 खाल्ले तरी देखील चालेल. तर अशा पद्धतीचा छानसा पराठा तुम्ही देखील घरी ट्राय करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे देखील मला नक्की सांगा. आपल्या पराठ्याला छान पदर सुटतात, मस्त पदर 3-4 पदर आरामात सुटतात आणि खायला देखील खूप एकदम मस्त कुरकुरीत खुशखुशीत लागणार आहे. नक्की ट्राय करून बघा आणि वेट लॉस अगदी इझिली तुम्ही देखील तुमचं करू शकता. इथे मी हा पराठा चवळीच्या उसळीसोबत सर्व करत आहे. त्याच्यातून तुम्हाला एक्स्ट्रा प्रोटीन मिळेल. दही देखील घेतलेलं आहे आणि मस्तपैकी आपला हा दुपारचा दुसरा लंचचा ऑप्शन आहे, जो दिसायला जेवढा सुंदर आहे तेवढाच खायला देखील उत्तम आहे. तुम्ही देखील वेट लॉसमध्ये रोज तेच खाऊन कंटाळत असाल तर या 2 रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आता आपला नेक्स्ट ऑप्शन त्यांच्यासाठी आहे जे राईस लवर आहेत, भात खायला ज्यांना आवडतो. आता हा जो पुलाव आहे तो आपण बनवणार आहोत ब्राऊन राईसपासून. त्यासाठी इथे मी काही व्हेजिटेबल्स, इथे जसं तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल इथे मी गाजर, फरसबी आणि वाटाणा घेतलेला आहे. तुम्ही अजून फ्लॉवर वगैरे कोबी तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता. माझ्याजवळ एवढ्याच व्हेजिटेबल अवेलेबल होत्या, तर त्या मी आधी काय केलं, शिजवून घेतलेल्या थोडंसं मीठ घालून आणि नंतर आपण याच्यापासून व्हेज फ्राईड राईस बनवणार आहोत. त्यासाठी इथे आपण या शिजवलेल्या भाज्या आधी तव्यामध्ये ॲड केल्या, पुन्हा एकदा थोड्याशा त्यांना फ्राय करून घेतलं. मग आपण काही सॉसेस इथे ॲड करायचे, जसं की सोया सॉस, शेजवान सॉस, टोमॅटो सॉस मी इथे ॲड केलेला नाही आहे, केचप, फक्त हे 2च सॉस ॲड केलेत. आणि आपला सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट जो जाणार आहे तो असणार आहे आपला मसाला आहे मॅजिक, म्हणजेच मॅगी मसाला. नंतर एक्स्ट्रा प्रोटीनसाठी इथे मी 50 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. ते आधी मी तुम्हाला दाखवलं. थोडंसं मी त्याला तव्यावरती शॅलो फ्राय करून घेतलं आहे. शॅलो फ्राय पण नाही, थोडंसं दोन्ही साईडने छानसं अगदी कमी तेलामध्ये भाजून घेतलं आहे. यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि खूप कमी तेलामध्ये आपण हे बनवणार आहोत. इथे तुम्हाला थोडंसं जास्त तेल दिसत असेल, पण ते तेल नाही आहे, ॲक्च्युली पाणी होतं ह्या भाज्यांमध्ये, त्यामुळे ते सगळीकडे तसं दिसत आहे. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळ्या मसाल्यांसोबत. नंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपला शिजवलेला ब्राऊन राईस. आता हा राईस जरी व्हाईट दिसत असला तरी हा ब्राऊन राईस आहे.
ब्राऊन राईस शिजल्यानंतर अगदी सेम दिसतो, त्यामुळे तुम्ही ब्राऊन राईसच वापरा. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो आणि फॅट अजिबात स्टोअर करत नाही. हा राईस आपल्या पांढऱ्या भातापेक्षा खूप जास्त हेल्दी असतो. तर नक्की तुम्ही हा घेऊन बघा. अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करा आणि हा एक बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला दुपारच्या लंचसाठीचा. 2 ऑप्शन होते राईस रोटी लवरसाठी, आता हा ऑप्शन आहे राईस लवरसाठी आपला शेवटचा ऑप्शन. यासोबत मी बीट आणि दह्याची कोशिंबीर सर्व केलेली आहे. तुम्ही इथे कोणतीही कोशिंबीर सर्व करू शकता. हे तीनही ऑप्शन होते आपल्या दुपारच्या जेवणासाठी अगदी हेल्दी. दुपारचं जेवण हा आपल्या दिनचर्येमधला खूप मोठा भाग आहे. दुपारचं जेवण जर तुम्ही हेल्दी आणि व्यवस्थित घेतलं तर तुम्हाला अजिबात जास्तीची क्रेविंग होत नाही. रात्री खूप जास्त खाण्याची गरज पडत नाही आणि यासोबतच तुमचं वजन कमी करण्यासाठी दुपारचं जेवण देखील खूप जास्त महत्त्वाचं असतं. ते हेल्दी असणं, त्याच्यामध्ये सगळी पोषण द्रव्य असणं खूप जास्त गरजेचं असतं, कारण दिवसभरातला संपूर्ण आहार हा आपण दुपारच्या वेळी घेत असतो. रात्रीच्या वेळी तर आपला आहार हलका असतो, पचायला सोपा असा आहार आपण घेतो. त्या रेसिपीज देखील मी चॅनलवरती शेअर केल्यात, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. बरेच 2-3 व्हिडिओ रेसिपीचे शेअर केलेले आहेत जे रात्रीच्या आहारामध्ये तुम्ही घेऊ शकता. त्या रेसिपी देखील चेक करा. रात्रीच्या वेळी त्या रेसिपीज तुम्ही घेऊ शकता आणि आजच्या व्हिडिओमधल्या ह्या तीनही रेसिपी तुमच्या दुपारच्या जेवणामध्ये नक्की घेऊन बघा. 100% तुम्हाला प्रभावी 100% गॅरंटेड तुम्हाला वेट लॉस या तिन्ही रेसिपींमधून मिळणार आहे. तुम्हाला फक्त तुमच्या दुपारच्या जेवणाच्या ऐवजी या 3 रेसिपी घ्यायच्या आहेत ज्या अगदी हेल्दी आहेत, पोषणयुक्त आहेत, त्याच्यामध्ये भरपूर पोषण आहे. आपल्या जेवणामध्ये ज्या ज्या गोष्टींची गरज असते, भाज्यांची किंवा बाकीच्या इतर गोष्टींची, मिनरल्सची, प्रोटीन्सची, सगळं तुम्हाला याच्यातून मिळणार आहे. बनवायला देखील भाजी चपाती बनवायला जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा कमी वेळ तुम्हाला या रेसिपीसाठी लागणार आहे. नक्की तुम्ही या तीनही रेसिपी ट्राय करून बघा आणि या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या आहे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आय होप तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्कीच पाहिला असेल आणि तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल, आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि त्यासोबतच अशा छान छान कॉन्टेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी रहा आणि फिट रहा. बाय फ्रेंड्स.